तर गुरुजींनी सर्व होमची आणि मूर्ती स्थापनेची जी काही पूर्वतयारी असते ती तयारी चालू केली होती। आणि आता मी तुमका पूर्वीचा जो गाभारो होतो आणि जी आसन होते आणि मूर्ती होते ते तुमका दाखवते। हे बघा, हे असे सर्व व्यवस्थितरित्या आसनाधीश झालेले आमचे मूर्त्या आणि आसन वगैरे असे ठेवलेले होते। आणि आता इकडे गुरुजींनी आपली मंत्र वगैरे काय असतील ते चालू केलेले आहेत। आणि ह्या साईड का इकडे बायांचा मांड भरलेला आणि बायका त्यांची पूजा करीत होती, पाया पडत होती। आणि हे गुरुजी पूजेची तयारी चालू होती, म्हणजे जी मे महिन्यात सर्वांच्या गावी असता ती पूजा आणि त्याची मांडणी चालू होती। आणि पावसानं जरा रिपरिप थांबवला नव्हती, तर शांत असं वातावरण वाटत होतं। तर गुरुजींनी आता मूर्ती बदलण्याची जी काही प्रक्रिया असता ते का सुरुवात केलेली होती। आणि हे बघा इकडे दुग्ध अभिषेक जे बोलतात, म्हणजे आता मूर्ती स्थापन करतेवेळी करतात, तर तो आता ते चालू करणार होते। आणि ही नवीन असं आसन बनवलेला मूर्तींसाठी, आणि हे आमचे सर्व नवीन मूर्ती बनवलेले। तर गुरुजींनी इकडे सर्व पद्धतीने व्यवस्थितरित्या सर्व वस्तूंची अशी मांडणी करून घेत होते गुरुजी। हे बघा, तर जे काही वस्तू लागत होते पुढे पाठी तर ते सांभाळून घेत होते। आणि इकडे मांड भरलेलं होतं, ते अंगात वारा आला होता आमच्या काकांच्या। तर हे बघा, विद्या मारेन का नाही गेलं। तर ही सगळी पलटण मोबाईलवर गेम खेळत होते, कोण सोशल मीडियावर, कोण असेच रिकाम टेकडे होते माझ्यासारखे, तर करीत होते मजा। आणि इकडे होम चालू केला नव्हतो आणि अभिषेक वगैरे सर्व सुरू झाला होता। मंत्र जप वगैरे जे काही त्यांची प्रोसेस असते त्या पद्धतीने ते चालले होते। तर ही एक शेवटची विधी चालू होती। तर तो मित्र मला सांगत होतो ह्या सोडूचा असता, तर सोडूक जाणार का 1000 रुपये देतात, जायत असतील तर जा। तर म्हटलं नाही रे बाबा। तर ह्यो आमचा भाईचा सगळं शॉर्टकट असतं बघा, आणि पण शॉर्टकटमध्येच सोडला। चला झालं नैवेद्य दाखवून। त्याच्या अगोदर गुरुजींनी नैवेद्य दाखवलेलं होतं, पण एक गावकार किंवा घरातला एक मेन माणूस आणि आता जो नारळ आपल्या गावात असतात नारळाचे सगळे विधी संपन्न झालेले होते। आणि ते आता त्यांच्या मेन गाभाऱ्याच्या ठेवत चालले होते। तर अशा पद्धतीने सर्व क्रिया करून त्याच्या जागी ते का स्थानापन्न केलेला होता। तर गुरुजींनी सांगितलं नाही की जे कोण बाहेर मोठे लोक असतील त्यांनी आतमध्ये यायचा, आणि आसन जे कोण नेणारे असतील म्हणजे मेन घरातले किंवा जे कोण गावकार असतील तर त्यांनी आसन घेऊन आतमध्ये गाभाऱ्यात पूर्वी जिथे होता त्याच ठिकाणी ठेवायचा। तर अशा प्रकारे मूर्तीची स्थापना आणि जे काही मूर्तीचे विधी होते ते सर्व झालेले होते। आणि आता पूजा चालू करायची होती, तर पूजेची तयारी झाली होती आणि गुरुजी पूजा चालू करणार होते। सरकवा अजून दोन ओंबाच्या ओमच्या मध्ये यायला पाहिजे ते मधलं हॉलमध्ये घरातल्या सगळ्यांनी बसून घ्यावा, सगळ्यांना अभिषेक करायचा।
रुद्रो देवो वृषारूढः चतुर्बाहुः त्रिलोचनः त्रिशूलखड्गवरदाभयपाणिर्गमाम्ये आग्नेयं प्रचोदकः सर्वदेवयोगिनः वय एवढे एवढेसे नारळ घेऊन इले हो बघ काय म्हणलं रोहन सगळ्यांनी जरी 50-50 काढत असतील लाडूची पिशवी इली असती आरती म्हणा फक्त टाळेच वाजवतात.